करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। अनेक वेळा त्याची मोठी किंमतही त्यांना मोजावी लागली आहे। गुरुवारी अजित पवारांनी एका कार्यक्रमात मित्रपक्षातील एका आमदाराच्या दुसऱ्या लग्नाची गमतीशीर गोष्ट सांगितली आणि त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला। पाहूयात। गुरुवारी विधान परिषदेतील 4 सदस्यांच्या निरोपाचा कार्यक्रम पार पडला। त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांचाही समावेश होता। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेतील आमदार कशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे मांडतात याचा उहापोह केला। याच वेळी अजित पवारांची नजर समोर बसलेले भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गेली आणि अजित पवारांना एक जुना किस्सा आठवला। आमदार कधी कधी आपल्या नेत्यांना कसं पेचात टाकतात याविषयीचा तो किस्सा होता। खरं तर त्यावेळी धस हे अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ते एक आगळी वेगळी परवानगी घेण्यासाठी अजित पवारांकडे आले होते। पण एकदा असं देवगिरीला आईंना पण घेऊन आले आणि इतरांना पण घेऊन आले आणि मला एक परवानगी मागितली। मला कसली परवानगी मागतो? नाही, आईला पण आणलेलं आहे। परवानगी कुठली मागावी? दुसरं लग्न करणे। सुरेश धस यांनी त्यावेळी अजित पवारांकडे दुसऱ्या लग्नासाठी परवानगी मागितली होती आणि त्यासाठीच ते आपल्या आईसह अजित पवारांकडे आले आणि त्यानंतर पुढे काय झालं हे अजित दादांच्याच तोंडून ऐका। आईला तिला बसलो माझ्यासमोर, आईची संमती तुम्ही संमती द्या। अरे म्हणलं सुरेशच्या काय चाललंय काय त्याच्या काय मनात कधी कुणाचं काही सांगता येत की ते पुढं विधानसभेचं तर दिसतंय ते कुणाकुणाशी आतापर्यंत बोलणार त्याच्या मनालाच माहिती। सगळीकडे आपली चाचपणी करून बसलेला आहे। इथं कुठं गळ टाकायचं त्यावेळेस तो बरोबर टाकणार। अजित पवारांनी सुरेश धस यांनी मागितलेल्या परवानगीचा तो प्रसंग अत्यंत खुमासदार पद्धतीने आणि आपल्या खास शैलीत सांगितला आणि मग उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। आईला तिला बसलो माझ्यासमोर, आईची संमती तुम्ही संमती द्या। अरे म्हणलं सुरेशच्या काय चाललंय काय त्याच्या काय मनात कधी कुणाचं काही सांगता येत। खरं तर सुरेश धस हे कसे बेधडक स्वभावाचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला खरा, पण धस यांना अजित पवारांची ती रोखठोक वाणी रुचली नाही। अजित पवारांनी सांगितलेल्या त्या किस्स्यावर आम्ही सुरेश धस यांना विचारलं, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। परंतु त्यांच्या मनात काय आहे हे कालच्या बोलण्यावरून त्या ठिकाणी लक्षात येतंय की कदाचित त्यांचं माझ्याबद्दल जी त्यांच्या मनातली अडी आहे ती संपली नाही असं यावरून दिसतंय आणि बोलायला मला पण फार बऱ्याच अँगलनी बोलता येतं। सुरेश धस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी अजित पवारांना हा सूचक इशाराही दिलाय। जे काय आहे ते मी बोलेल, कारण मी राजकारणामध्ये हे बघा मागं पुढं काहीही ठेवून बोलणारा नाही, मी स्पष्टपणे बोलेल। पण मी आजही त्यांचा आदर करतो, आजही इज्जत राखतो, त्यांची इज्जत करतो। परंतु त्यांनी मला असं वाटतं ते तुम्हाला पटलंय का नाही, परंतु आणि ते ज्या विषयाच्या बाबतीत माझ्याबद्दल बोलले तो जग जाहीर आहे। खरं तर अजित पवार आणि सुरेश धस हे सध्या महायुतीत एकत्र आहेत, पण कधी काळी हे दोघेही एकाच पक्षात होते। धस राष्ट्रवादीत असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली। सुरेश धस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास केलाय, पण त्यांच्या या लग्नाचा किस्सा फारसा कोणाला माहीत नव्हता। मात्र अजित पवारांमुळे आता राजकीय वर्तुळात सुरेश धस यांच्या या किस्स्याची मोठी चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।